दूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहू दे, राहिलेले आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। उद्या आहे रविवार आणि 8 फेब्रुवारी उद्या आहे गजानन महाराजांचा प्रकट दिन। आता गजानन महाराजांचा प्रकट दिन हा खूप लोक उत्साहाने साजरा करतात आणि गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण सुद्धा बरीच लोक करतात। ह्याचा खूप फायदा सुद्धा आहे। श्री संत गजानन महाराज हे माघ वद्य सप्तमी या तिथीला शेगावमध्ये महाराजांचे पहिले दर्शन झाले आणि शेगावमध्ये लाखो लोक ह्या गजानन महाराजांच्या दर्शनाला खूप गर्दी करत असतात आणि लोकांच्या इच्छासुद्धा गजानन महाराजांच्या दर्शनानं पूर्ण झालेलं आहे। शेगावातील या संतानं 1878 मध्ये दिगंबर या अवस्थेत भक्तांना दर्शन दिलं। म्हणजे शेगाव हे जे गाव आहे ह्या शेगावमध्ये गजानन महाराजांनी एका तरुणाचं रूप घेऊन एक जेवणाच्या पंक्ती पडलेल्या तिथं ते पत्रावळ्या टाकलेल्या होत्या, ते खरकट खात असताना एक ब्राह्मणानं बघितलं आणि त्या ब्राह्मणानं त्यांना विचारल्यानंतर त्या ब्राह्मणाने त्या गजानन महाराजांना तरुणाला जेवण दिलं। ते तृप्त झाले आणि जनावरांना जे पाणी ठेवलेलं होतं ते पाणी पिले। त्यावेळेला तो ब्राह्मण त्या गजानन महाराजांच्या रूपात तरुणाच्या रूपात जे गजानन महाराज होते त्यांना त्यांनी म्हटले, अरे हे घाण पाणी आहे। तर त्यावेळेला गजानन महाराज म्हटले, पाणी घाणही पाणीच आहे, स्वच्छही पाणीच आहे। आपण सगळे देवाच्या रूपात त्या पाण्याकडे बघायचं असतं किंवा आपणही देव आहे अशा पद्धतीनं त्याने उत्तर दिलं आणि ते अदृश्य झाले। त्यामुळं त्या गावामध्ये शेगावमध्ये गजानन महाराजांचा उत्सव मंदिर खूप मोठ्या प्रमाणात साजरं केलं जातं। आता गजानन महाराज हे अवधूत रूपी आहेत आणि अवधूत रूपी गजानन महाराजांनी एक मंत्र दिलेला आहे। जसं स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ, दत्त महाराजांचा दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा, त्याच पद्धतीनं आपल्याला गजानन महाराजचा गण गण गणात बोते हा मंत्र दिलेला आहे। बरेच भाविक गण गण गणात बोतेचं नामस्मरण करतात, गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण करतात। त्यांच्या आयुष्यामध्ये जसं स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज भक्तांना नवसाला पावतात किंवा भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, तसंच गजानन महाराज करतात। आणि गजानन महाराजांना उद्या सगळ्या घरामध्ये प्रत्येकानं पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवायचा, कारण गजानन महाराजांना पिठलं आणि भाकरी अतिशय प्रिय होतं। अशा ह्या गजानन महाराजांचा साध्या सोप्या पद्धतीनं प्रकट दिन साजरा करायचा आहे। गजानन महाराजांची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ठीक, नसेल तर स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज हेच गजानन महाराज रूपात दर्शन दिलेलं आहे। म्हणजे दिगंबरांचा, दत्त महाराजांचा अवतार स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराज आहेत। त्यामुळं तुमच्या घरामध्ये समजा दत्त महाराजांचा फोटो असेल, स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल किंवा गजानन महाराजांचा फोटो मूर्ती असेल, त्याला तुम्ही स्वच्छ उद्या पुसून हार, फुले आणि पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवायचा आणि गणगण गणात बोतेचा एक माळ तरी नक्कीच जप करायचा। उद्या बऱ्याच जणांचे पारायणचे सांगतासुद्धा गजानन महाराजांच्या पोथीची असते। त्यामुळं तुम्हीही गणगण गणात पोथीचं नामस्मरण उद्या दिवसभर करा आणि दत्त महाराज, स्वामी समर्थ महाराज आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद भरभरून घ्या। व्हिडिओ नक्की शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा। त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। गण गण गणात बोते श्री स्वामी समर्थ।